श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्या आयुष्यात कोणते नवीन वळण घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा आता पूर्ण होणार का? नोकरीत वरिष्ठांची कृपादृष्टी लाभून नवीन जबाबदारी मिळेल का? व्यवसायात रखडलेले व्यवहार पूर्ण होऊन आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल का? घरातील वातावरण अधिक आनंदी आणि शांत होईल का? प्रेमसंबंधात विश्वास वाढून नाते अधिक दृढ होईल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आरोग्य उत्तम राहील की काही छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल? या आठवड्यात कोणत्या संधी तुमच्या भविष्याला नवीन दिशा देऊ शकतात आणि कोणत्या निर्णयांमुळे तुमचे भाग्य उजळू शकते? चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शिस्त, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ मिळवून देणारा ठरू शकतो. या आठवड्यात तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि संयमाने घेतल्यास त्याचे दीर्घकालीन फायदे मिळतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. कुटुंबातील वातावरण अधिक प्रेमळ राहील. आर्थिक बाबतीत शिस्त आणि बचत यामुळे मानसिक समाधान मिळेल. काही अनपेक्षित शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि मेहनतीची तयारी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देईल. देवावरील श्रद्धा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास हा आठवडा अनेक शुभ संधी घेऊन येऊ शकतो. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वपूर्ण घडामोडी घडवून आणणारा ठरू शकतो. कार्यालयात तुमच्या कामातील अचूकता, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना वरिष्ठांच्या नजरेत भरू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ती आव्हानात्मक वाटली तरी तुमचे नियोजन आणि मेहनत तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. टीमवर्कमधून मोठे यश मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलाखतीत सकारात्मक प्रतिसाद मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि नवीन भागीदारीचे योग तयार होतील. ऑनलाईन व्यवसाय, सेवा क्षेत्र किंवा सल्लागार व्यवसायात विशेष प्रगती दिसू शकते. कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक करार करताना सर्व अटी नीट समजून घ्या. घाईत घेतलेले निर्णय टाळा. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे समाधानकारक फळ मिळू शकते आणि भविष्यातील मोठ्या प्रगतीचा पाया मजबूत होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू स्थैर्य देणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळेल. काही प्रलंबित रक्कम हातात येण्याची शक्यता आहे. व्यवसायातून नियमित आर्थिक लाभ मिळेल, मात्र खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. घरातील काही आवश्यक कामांसाठी खर्च होईल, पण त्यातून समाधान मिळेल. अनावश्यक वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा बचतीवर भर द्या. दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. कर्ज घेण्यापेक्षा जुनी देणी फेडण्याचा प्रयत्न करा. मालमत्ता, वाहन किंवा इतर मोठ्या खरेदीसाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक स्थिर झाल्याचे जाणवेल. योग्य नियोजनामुळे भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, आपुलकी आणि समजूतदारपणा वाढेल. घरातील सदस्य एकमेकांना सहकार्य करतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही मतभेद संवादातून दूर होऊ शकतात. ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचा संवाद अधिक मोकळा आणि प्रेमळ राहील. एकत्र भविष्यासाठी काही महत्त्वाच्या योजना आखू शकता. मुलांच्या शिक्षणाशी किंवा करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील. घरात एखाद्या शुभकार्याची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र छोट्या छोट्या गोष्टींवर टीका करण्याची सवय कमी करा. प्रत्येकाच्या भावना समजून घेतल्यास नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. या आठवड्यात कुटुंबाचा पाठिंबा तुमच्यासाठी सर्वात मोठे बळ ठरेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा मनाला आनंद देणारा ठरू शकतो. जोडीदारासोबतचे नाते अधिक विश्वासपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या मजबूत होईल. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची योग्य वेळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. काहीजण विवाहाबाबत गंभीर चर्चा करू शकतात. जुन्या गैरसमजांना मागे सोडून नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्यामुळे मानसिक समाधान मिळेल. अनावश्यक संशय किंवा हट्टीपणा टाळा. प्रेमात प्रामाणिकपणा, विश्वास आणि संयम या 3 गोष्टी कायम ठेवल्यास नाते अधिक सुंदर आणि मजबूत बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य आणि प्रगती देणारा ठरेल. अभ्यासातील एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना
मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत लाभदायक ठरेल. नवीन विषय समजून घेण्यात अडचणी कमी होतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. वेळेचे नियोजन योग्य ठेवा. मोबाईल आणि सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे टाळा. मित्रांच्या चुकीच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. सातत्य आणि मेहनत यामुळे अपेक्षित यश नक्की मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र सततच्या कामामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. संतुलित आहार घ्या आणि बाहेरील अन्न टाळा. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. नियमित योग, प्राणायाम आणि चालण्याची सवय ठेवा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. पाणी भरपूर प्या. वाहन चालवताना घाई करू नका. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचार यामुळे संपूर्ण आठवडा उत्साही आणि निरोगी राहण्यास मदत होईल. उपाय: दर बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मन शांत राहील आणि कार्यात यश प्राप्त होईल. एकूण कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा योग्य नियोजन, मेहनत आणि संयम यांच्या जोरावर प्रगती साधण्याचा आहे. प्रत्येक क्षेत्रात घाई टाळून विचारपूर्वक निर्णय घेतल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. करिअरमध्ये विश्वासार्हता वाढेल, व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि आर्थिक बाबतीत हळूहळू स्थैर्य निर्माण होईल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांची साथ यामुळे मानसिक समाधान लाभेल. आरोग्याकडे लक्ष देत नियमित दिनचर्या पाळल्यास ऊर्जा कायम राहील. या आठवड्यात तुमचा संयमी स्वभाव, मेहनतीची तयारी आणि सकारात्मक विचारसरणी हीच तुमची खरी ताकद ठरेल. देवावरील श्रद्धा कायम ठेवा, कारण हा आठवडा तुमच्या भविष्यातील यशासाठी मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. धन्यवाद.